श्रावणी विशेष आज आपण कांदा लसूण न वापरता परवरचं चमचमीत असं भरीत करणार आहोत। चपाती, भाकरी, भात काहीही खाऊ शकता। आजची जर हे भरीत आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे पाव किलो परवर घेतलेला आहे। तुम्ही याला काय बोलता ना ते कमेंट करून सांगा। परवर खरेदी करताना ना चांगलं घट्टवालं टाईटवालं असं करायचं आणि ताजे ताजे त्याचे दोन्ही साईडने असे काढून घ्यायचे, मागचा पुढचा भाग, आणि असं सुरीने तुम्ही खरडवून तरी घेऊ शकता। जर तुम्हाला खरडवता नाही आलं ना तर तुम्ही सोलून पण घेऊ शकता, पण सोलताना ना जास्त अशी वरची सालं जातात आणि मग आतमध्ये थोडाच गर राहतो। आणि असं खरडवून आलं तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता, पण मी आता इथे सोलून घेणार आहे कारण त्याच्यावरचं साल आहे ना ते खूप कडक असतं। अशी साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे हे परवर आपल्याला सोलून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व परवर आहे ते आपल्याला सोलून घ्यायचं आहे। सर्व परवरला असा मध्ये चिरा द्यायचा आहे। त्याच्यामध्ये जर कडकवाल्या बिया असतील ना तर काढून टाकायच्या, जूनवाल्या असतील तर, आणि कोवळ्या असतील तर तुम्ही ठेवल्यात तरी चालेल, पण मसाला भरायसाठी थोडी त्याच्यामध्ये जागा करून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व परवर आपल्याला साफ करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे। 1 चमचा तेल घालायचं छोटावाला, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचा धणे, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा जिरं आणि 1 सुकी मिरची, 2 हिरव्या मिरच्या यांना आपल्याला चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। 2 चमचे शेंगदाणे घालायचे, माझे भाजलेले आहेत। तुम्ही जर कच्चे घालणार असलात ना तर पहिले सुरुवातीला मग शेंगदाणे घालायचे। आणि खोबरं आहे 4 चमचे, ते पण माझं भाजलेलं आहे। त्याच्याऐवजी तुम्ही सुकं घेऊन किसून घातलं ना तरी चालेल। आणि खरपूस असा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा। अर्धा इंच आलं घालायचं, देठासकट कोथिंबीर घालायची आणि गरम मसाला आहे ना त्याच्यावरती त्याला मिक्स करून घ्यायचं। थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे। पाणी घालायचं नाही, चालूबंदमध्ये याला वाटून घ्यायचं आहे। हा आपला वाटलेला मसाला। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल ना तरच तुम्ही 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे, नाहीतर अर्धा चमचाच घालायचा। अर्धा चमचा गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, 2 ते 3 पिंच आमचूर पावडर, टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडा शेंगदाणे एवढा गूळ, 1 चमचा तेल, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे पाणी घालायचं, म्हणजे मसाल्याचा गोळा तयार होईल आणि आपल्याला परवरमध्ये चांगला भरता येईल। परवर घ्यायचं, त्याचा असा तोंड उघडायचा आहे, त्याच्यामध्ये मसाला चांगला व्यवस्थित असा दाबून भरायचा आहे। चांगला मसाला भरायचा आणि तोंड बंद करायचं। अशाच पद्धतीने आपण सर्व परवर आहेत ना ते भरून घेणार आहोत। सर्व परवर भरून झालेत, आता फोडणी करूया। कढई गरम झाली की तेल घालायचं। तेल गरम झालं की पाव चमचा जिरं, 2 ते 3 पिंच हिंग आणि 5-6 कढीपत्त्याची, मोठा 1 टोमॅटो नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचं। टोमॅटो आपला नरम पडलेला आहे, त्याच्यामध्ये हा उरलेला मसाला आहे ना तो घालायचा, तेलामध्ये परतून घ्यायचा। आपले परवर घालायचे, सर्व परवरला मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचे। मसाल्याचं भांडं धुवून थोडं पाणी घालायचं। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि गॅस बारीक करून याला शिजवून घ्यायचं। अधूनमधून याला मिक्स करायचं। मस्त असा सुवास सुटलेला आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चेक करायचं की आपलं परवर शिजलं आहे का म्हणून। थोडं कशाने ते दाबून बघायचं, असं कट करायचं, पटकन तुटलं की समजायचं की शिजलं। झटपट असं आपलं परवरचं भरीत तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर घालायची। आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।